आंब्याच्या झाडाची समस्या. सम्राट अकबराच्या राज्यात चरण आणि महेश नावाचे दोन नागरिक होते. ते दोघे शेजारी राहायचे, पण नेहमी लहान सहान बाबतीत भांडायचे. एकदा ते एका आंब्याच्या झाडाविषयी वादविवाद करू लागले, जे त्या दोघांच्या घरादरम्यान होते. प्रत्येकानं दावा केला की ते झाड त्याचं होतं. शेवटी आपली समस्या घेऊन ते अकबराकडे गेले. त्या दोघांना ऐकल्यानंतर अकबर आणि बिरबल ठरवूच शकले नाही की ते झाड कोणाच्या मालकीचं होतं. म्हणून बिरबल म्हणाला, तुम्ही दोघं आता घरी परत जाऊ शकता. या बाबतीत मला विचार करायला हवं. ते दोघं निघाल्यानंतर लगेच बिरबलानं आपल्या सेवकाला बोलवलं आणि त्याला हुकूम दिला की चरण आणि महेशाकडे जा आणि त्यांना सांग की त्यांच्या झाडातून चोर आंबे चोरू लागलेत. सेवकानं लगेच आज्ञा पाळली. चरण ही बातमी ऐकल्याबरोबर म्हणाला, अरे चोर होय, ते तर झाडातून नेहमी चोरी करत असतात. मी त्यांना नंतर बघून घेईन. आता मी जरा कामात गुंतलेलो आहे. दुसरीकडं जेव्हा महेशानं सेवकाकडून हे ऐकलं, त्यानं लगेच एक काठी उचलली आणि त्या चोरांचा पाठलाग करण्यास पळाला. सेवक बिरबलाकडे परतला आणि त्यानं जे घडलं होतं त्याची तंतोतंत खबर त्याला दिली. बिरबल विचारमग्न झाला. उद्या मी पुन्हा त्या दोघांना भेटेन, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी चरण आणि महेश दरबारात परत आले. बिरबल त्यांना म्हणाला, ते झाड कोणाचे आहे हे मी ठरवू शकत नाही. मला वाटतं की ते झाड कापून टाकावं. झाडातून जे लाकूड मिळेल ते तुम्ही दोघे बरोबरीनं वाटून घेऊ शकता. चरण हे ऐकून खुश झाला. लाकूड विकून जे पैसे मिळतील त्याविषयी तो विचार करू लागला. तो असं करण्यास तयार झाला आणि म्हणाला, होय, आता असंच करायला हवं. पण महेशाला धुकी भरली. त्यानं विनंती केली, नको नको, त्या झाडाला कापू नका. मी कित्येक वर्षांपासून त्या झाडाची काळजी घेतलेली आहे. पुढं तो म्हणाला, ते कापलेलं मला बघवणार नाही. मला ते झाड नको, तुम्ही ते चरणाला देऊन टाका. आता बिरबलाला खात्रीच झाली की महेशच त्या झाडाचा खरा मालक होता. तो म्हणाला, महेश, मला दिसतं की तुला या झाडाची किती काळजी आहे. ते खरोखरी तुझंच आहे. नंतर बिरबलानं दरबाऱ्यांना आदल्या दिवशी जे घडलं होतं
ते सगळं काही सांगितलं. हे सिद्ध झालं होतं की ते झाड महेशाचंच होतं. अकबरासह दरबारात हजर असलेल्यांच्या मनावर बिरबलाच्या चातुर्याची छाप पडली होती, कारण त्यानं फार हुशारीनं ह्या समस्येचा उकल केला होता.